शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, काल असंच मित्रासोबत बाहेर समजा रिकाम्या वेळेमध्ये वाट्यावर बसले असताना चर्चा निघली होती की बाबा शेतीमध्ये आता पहिल्यासारखे कुटाळ कामं नाही राहिले आणि शेतकरी बंधूंनो खरेच नाही राहिले. तर त्यातमध्ये काही मित्र काय म्हणत होते, बाबा कामं अजून बीत, पण आता लोकाला काय होईल आहे, कामाचे कटाळे येईल तर लोक कामं करीनात. आता पहिला काळ एक होऊन गेला बघा. वडिलाच्या आजोबाच्या काळामध्ये नांगरणी घरीच असायची. खोडकी बळीराम म्हणते, कोणी खोडकी म्हणते, ते खोडकीचे कामं घरीच असायचे. बागायती जमिनी नव्हत्या, आवताच्या पाळ्या घरीच असायच्या. म्हणजे जवळजवळ ट्रॅक्टरचा विशेष नव्हता, ट्रॅक्टर बी नव्हते आणि कामं बी नव्हत्या. आता आजच्या घडीला शेतकरी बंधूंनो, एक शेतकरी समजा जुना जमणार नाही, एक तर शिकलेला शेतकरी पाहिजे आणि काही समजा नवीन तंत्रज्ञानाची जोड म्हणा, काही नवीन करण्याची इच्छा म्हणा, एक असा शेतकरी पाहिजे. आता ते शेतकरी बांधव काय सांगू लागले, ऊसामध्ये मी 4 पाळ्या घातल्या. आता मी तुम्हाला तेच सांगण्यासाठी खास करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता हे जे ऊस आहे का शेतकरी बंधूंनो, 5 फुटावरला ऊस आहे आपला. ह्या ऊसामध्ये काय झालं माहिती का, सतत अतिवृष्टी झाल्यामुळं ह्या ऊसाला एक तर फुटवा कमी आला, त्याच्यामध्ये थोडीफार तूट झाली. तूट झाल्याच्या नंतर मग ते डेव्हलप व्हायला त्याला खूप उशीर लागला. आता जवळजवळ 4-2 दिवसामध्ये ह्याला का नाही 4 महिने पूर्ण कंप्लीट होते. तर ह्याच्यामध्ये मला सांगा, ऊसच जर उगायला तयार नाही तर त्याच्यात पाळी घालून काय उपयोग होणार आहे? अजिबात नाही. मग त्याच्यामुळे आपण त्याच्यात पाळी घातली नाही काही नाही. जर समजा एखादं शेत तुमचं काळं शेत आहे, समजा काळीची जमीन आहे, काळं शेत आहे, आता आपल्या तर वावरात तण नाही काय नाही, मी समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो. मग त्याच्यामध्ये 4-4, 5-5 पाळ्या घालून ते बैल बेजार करून आपण बेजार करून काय उपयोग आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, तणाचं सूत्र शेतकरी बंधूंनो तुम्हाला माहिती का, जर जमीन आपली खालीवर झाली, मग तुमची खुरपा असू द्या, तुमचं पाळी असू द्या, ट्रॅक्टरची मेहनत असू द्या, आवताची मेहनत असू, कशाची बी जमीन खालीवर झाली की त्याच्यामध्ये 100% तण येणार. जी जमिनीची कणरस नाही, जमिनी खालचे जीवाणू आहेत, जे डोळ्याने आपल्याला दिसत नाहीत. खरं काम शेतकऱ्याचे मित्र तेच. आपण लहानपणी 3री-4थीच्या पुस्तकामध्ये आपला समजा गांडूळ शेतकऱ्याचा मित्र हे तर तुम्ही ऐकलेलं आहे ना. मग तसं सर्व जीवसृष्टी ना, खरं काम शेतीची मेहनत तेही करावं. खालची माती वरची माती खाली, इकून तिकडं तिकून इकडं, जमीन एक पोकळी करण्याचं काम. त्याच्यामध्ये हवा खेळती राहावं, त्याच्यामध्ये वापसा कंडिशन तयार व्हावं, असं काम ते जीवाणू करते. आणि सतत आपण मेहनत केल्याच्यानंतर ते जमिनीची जी साखळी, जे टेक्स्चर आहे का, पूर्णपणे खराब होते. आता शेतकरी बंधूंनो, पुढच्या कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो मी. ह्या ऊसाला जवळजवळ 4-2 दिवसामध्ये आज आपण डबल पाळीचं काम सुरू केलेलं आहे. ह्याच्या अगोदर एका पाळीचा व्हिडिओ आपण दिलता की ह्याच्यामध्ये एकच पाळी आपण 3 फुटाच्या पासाने उबाट्या घातली होती. आज आपली दुसरी पाळी घालायला सुरुवात आहे. कारण कशामुळं माहिती का, आपण गेल्या वेळेस सरी काढली नाही. सरी न काढण्याच्या पाठीमागचं कारण, जर आपण सरी ह्याच्यातली काढली असती, ह्याच्यामध्ये ऊस तुम्हाला सांगतो, आज जी ऊसाची कंडिशन आहे का, ह्याच्या 50% ऊस कमी होता. तो पाळी घातल्यापासून हे जे तुम्हाला ऊस दिसायला का, त्याची तेवढी वाढ झाली आणि त्याचा डेव्हलप झाला आहे. मग जर पाळी घातली असती, त्याच्यामध्ये फुटवा बुजला असता. ही पाळी जर सुरू होती का, ह्याच्यामध्ये काय होतं माहिती का, काही ह्याच्यामध्ये असं इकून फटे पडत होते. ह्या बाजूनी ते फटे पूर्ण निघले नसते. आणि ज्यावेळेस पाळी घालत होतो का, त्यावेळेस हे ढेकूळ तुम्ही बघू शकतात का माझ्या हातातला, एवढाले ह्याच्यावर मोठाले ह्याच्यामध्ये ढेकळ होते. म्हणजे आज जी अशी वावरी तुम्हाला दिसायली का ह्या तासाला, अशी वावरी नव्हती. मग एक तर त्या फट्यामुळे सरी अशी खालीवर झाली असती, वावरी तर नव्हती. मग माती इकडे जी लोटली का, ही लोटायला आपल्याला म्हणजे त्रास झाला असता. आणि सरी म्हणावं अशी निघली नसती, म्हणजे प्लेन सरी निघली नसती. एकूण ट्याकर झाला असता, एकूण लवण झालं असतं, अशी सरी झाली असती. आणि हे जे खड्डा आहे का, तुम्ही बघू शकता, तर ह्या खड्ड्यामध्ये गेल्या वेळेस बी माती गेली, ह्या वेळेस बी माती गेली. आता इथं बघू शकता पूर्णपणे ह्याच्या फुटव्यामध्ये माती गेलेली. मग माती सरकत हे रान जर शाबीत झालं, समजा प्लेन रान झालं की, मग ह्याच्यामध्ये सरी बी चांगली निघणार आहे. आणि 2च पाळी आता झालं शेतकरी बंधूंनो, ह्याच्या अगोदर एक घातली, आता एक घातली. आता ह्याच्यावर आपलं सरीचं काम 1-2दा चालणार आहे. आता ऊस बी बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो, पूर्णपणे डबल वाढ झालेली आहे. कोणचं तण नाही, फिन नाही, काय नाही. जमीन बी तुम्ही बघू शकतात पूर्णपणे काळी. मग तसं नवीन काहीतरी आपल्या शेतीमध्ये करून बघण्याची इच्छा पाहिजे, करून बघायला पाहिजे. ह्यानी काय होतं, त्याने काय होतं. जरी एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला उली तरी नुकसान आलं, अगर समजा अपयश आलं, तर ते येणारं अपयश उद्याच्या यशाची पायरी ठरू शकते. तर शेतकरी बंधूंनो थांबतो. धन्यवाद. राम राम.